आजपासून आपल्या इकॉनॉमिक्सच्या मुख्यतः कोर्सला सुरुवात होत आहे। आजपर्यंत आपण 3 फ्री डेमो लेक्चर घेतलेले आहेत, परंतु या व्हिडिओ लेक्चरपासून मात्र ज्या विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्सची बॅच करायची आहे त्यांना या पुढचे लेक्चर हे फीज भरूनच पाहता येणार आहेत। पुन्हा एकदा सांगतो, नरंगले अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपली अर्थव्यवस्थेची 30 दिवसाची बॅच स्टार्ट झालेली आहे आणि या बॅचसाठी आपण पहिले 3 लेक्चर हे सर्वांसाठी फ्री ठेवले होते, परंतु यापुढे मात्र जर लेक्चर अटेंड करायचे असतील तर पहिल्यांदा फीज भरूनच लेक्चर अटेंड करता येईल, कारण या पुढच्या प्रत्येक लेक्चरला या नरंगले अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लॉक केलेला असेल। ज्या विद्यार्थ्याला बॅच करायची आहे आणि ज्यांनी फीज भरलेली आहे त्यांच्याच मोबाईलवर हे व्हिडिओ लेक्चर दिसतील आणि ज्यांना बॅच करायची नाही त्यांना हे व्हिडिओ लेक्चर विनाशुल्क पाहता येणार नाहीत। त्यामुळं पुन्हा एकदा या 30 दिवसाच्या शॉर्ट फॉर्म कोर्सचं अतिशय माफक किमतीमध्ये फीसमध्ये आपण हे प्रयोजन केलेलं आहे। आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप हा टॉपिक पाहणार आहोत। कंटेंट पहा, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप। राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप। एखाद्या देशाचे सर्व स्तरांमधून येणारे उत्पन्न किती आहे हे जर निश्चित करायचे असेल तर आपण पारदर्शकपणे आणि शास्त्रीय पद्धतीने विविध क्षेत्रांमधून येणाऱ्या राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केले पाहिजे। जागतिक स्तरावर आपण कालच्याच लेक्चरमध्ये पाहिले होते की अनेक पद्धती राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या आहेत। भारत सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापामध्ये कुठेही कमी नाही आहे। स्वातंत्र्यापूर्वी देखील भारताने राष्ट्रीय उत्पन्न मापण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। स्वातंत्र्यानंतर मात्र त्याच्यामध्ये अधिक वास्तविकपणा आणण्यासाठी आपण काही संस्थांची स्थापना केलेली आहे आणि त्या संस्थांद्वारे आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न करतो। राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना यामध्ये मुख्यतः 2 प्रयत्न विचारात घेतले जातात। त्यातला पहिला प्रयत्न आहे वैयक्तिक प्रयत्न। पहिला प्रयत्न वैयक्तिक आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा मोजमापाचा दुसरा प्रयत्न म्हणजे संस्थात्मक प्रयत्न। म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी काही सांख्यिकी तज्ज्ञांनी, काही अर्थशास्त्रज्ञांनी, काही लेखाशास्त्रज्ञांनी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक पातळीवर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये सर्वप्रथम दादाभाई नौरोजी यांचा उल्लेख केला जातो। दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते। त्यांनी 1867-68 मध्ये पहिल्यांदा भारतासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजलेले आहे। त्यांनी 2 क्षेत्र विचारात घेतली होती। राष्ट्रीय उत्पन्न मोजताना त्यांनी
दोन क्षेत्र विचारात घेतली, एक कृषी क्षेत्र आणि दोन उद्योग क्षेत्र. सर्वप्रथम त्यांनी कृषी आणि उद्योग क्षेत्रातील उत्पन्न मोजलेले आहे. त्यांनी एकूण राष्ट्रीय उत्पन्न हे 340 कोटी रुपये, तर दरडोई उत्पन्न हे 20 रुपये सांगितले होते. आयोगाने यापूर्वी देखील दादाभाई नौरोजी यांच्यावर अनेक प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रश्न काय विचारला होता की दादाभाई नौरोजी यांनी भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती सांगितलेले आहे, त्याचं उत्तर असेल 340 कोटी रुपये. आणि दादाभाई नौरोजी यांनी एकूण दरडोई उत्पन्न किती सांगितले आहे, त्याचं उत्तर असेल 20 रुपये. त्यानंतर दुसरा प्रयत्न फिंडले सिरास तीन, डॉक्टर व्ही के राव, चार, वाडिया आणि जोशी, पाच, आर.सी. देसाई वगैरे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे संस्थात्मक प्रयत्न, याच्यामध्ये एक राष्ट्रीय उत्पन्न समिती, राष्ट्रीय उत्पन्न समिती, ज्याला आपण नॅशनल इन्कम कमिटी असे म्हणतो. दुसरा प्रयत्न CSO, तिसरा प्रयत्न NSSO आणि चौथा प्रयत्न तो म्हणजे राष्ट्रीय सांख्यिकी आयोग. राष्ट्रीय सांख्यिकी आयोग, ज्याला आपण नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन असे म्हणतो. परीक्षेच्या दृष्टीने या वैयक्तिक प्रयत्नांपेक्षा संस्थात्मक प्रयत्नांवर विशेष भर दिलेला आहे आणि महत्त्व आहे. याच्यामध्ये आयोगाचा भर हा संस्थात्मक प्रयत्नावर जास्त असेल, त्यामुळे वैयक्तिक प्रयत्नांपेक्षा आपण संस्थात्मक प्रयत्नाचा सखोल अभ्यास करणार आहोत. पहिला प्रयत्न राष्ट्रीय उत्पन्न समिती. राष्ट्रीय उत्पन्न मापनाचा पहिला संस्थात्मक प्रयत्न, पहिला संस्थात्मक प्रयत्न, एक राष्ट्रीय उत्पन्न समिती, नॅशनल इन्कम कमिटी. या समितीची स्थापना नोव्हेंबर 1949. अध्यक्ष PC महालनोबिस, अध्यक्ष PC महालनोबिस, सदस्य डी गाडगीळ व डॉक्टर VK आरवी राव. डॉक्टर
VKRV राव या समितीने 1951 मध्ये आपला पहिला अहवाल सादर केला, तर दुसरा अहवाल 1954 मध्ये सादर केला. पहिला अहवाल 1951, दुसरा अहवाल 1954. या अहवालामध्ये या समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजलेले आहे. आता आयोगाचा प्रश्न कसा आला होता? राष्ट्रीय उत्पन्नाच्या संस्थात्मक प्रयत्नावर आयोगाने विचारलेला प्रश्न पहा. NIC ची स्थापना 48 मध्ये झाली. विधान नंबर 1. आणि विधान नंबर 2, अध्यक्ष D गाडगीळ होते. हा PSI STI ASO कंबाईनला आलेला प्रश्न आहे. तर हे दोन विधानं दिलेली आहेत. आता त्याचे पर्याय: अ 1 बरोबर, 2 चूक, ब 2 बरोबर, 1 चूक, क दोन्ही चूक, आणि ड दोन्ही बरोबर. तर आताच पाहिलं आपण राष्ट्रीय उत्पन्न समिती NIC ची स्थापना 1949 ची आहे, पण आयोगाने या विधानामध्ये 1948 दर्शविले आहे. त्यामुळे या ठिकाणी विधान नंबर 1 चूक ठरते. तर दुसरीकडं आता आपण पाहिलं अध्यक्ष समितीचे अध्यक्ष हे PC महालनोबिस आहेत. आयोगाने मात्र विधानामध्ये म्हटलं होतं की अध्यक्ष हे गाडगीळ आहेत, परंतु आपण पाहिलं तर सदस्यामध्ये गाडगीळ आहेत आणि आयोगात या समितीचे अध्यक्ष PC महालनोबिस. त्यामुळं या समितीचे अध्यक्ष हे गाडगीळ नसून PC महालनोबिस आहेत. त्यामुळे विधान नंबर 2 देखील चूक ठरते आणि म्हणून या ठिकाणी या दोन्ही विधानांचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 दोन्ही चूक. नेक्स्ट, आता या समितीने एक शिफारस केली होती की राष्ट्रीय उत्पन्न मापनासाठी एक कायमस्वरूपी संस्था असली पाहिजे. 1954च्या अहवालामध्ये ही शिफारस केली होती. हो, 1954. या समितीच्या शिफारशीनुसार 1954 मध्येच CSO ची स्थापना झाली. दुसरा संस्थात्मक प्रयत्न CSO, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस. सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस, केंद्रीय सांख्यिकी संस्था. ही संस्था दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करते आणि या संस्थेचं कार्य राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे पब्लिश करणे आहे. आकडे पब्लिश करणे आहे. त्यानंतर दुसरा प्रयत्न NSSO.
NSSO नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस म्हणजे राष्ट्रीय पाहणी संस्था, राष्ट्रीय नमुना पाहणी संस्था, पाहणी संस्था किंवा कार्यालय. स्थापना 1970-71. ही संस्था विविध प्रकारचे सर्वेक्षण करते, जसं की राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचे सर्वेक्षण, महागाईचे सर्वेक्षण, कृषी सर्वेक्षणे, औद्योगिक सर्वेक्षणे, रोजगारविषयक सर्वेक्षणे. ठीक आहे, म्हणून याला केंद्रीय नमुना पाहणी कार्यालय असे म्हटलेलं आहे. CSO आणि NSSO एकत्रितरित्या हे कार्य करतात. त्यानंतरचा प्रयत्न आहे राष्ट्रीय सांख्यिकी आयोग. राष्ट्रीय सांख्यिकी आयोग, याला इंग्रजीमध्ये नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन. या आयोगाची स्थापना ही इसवी सन 2000 ची आहे. अध्यक्ष C. रंगराजन आणि अहवाल 2001 चा आहे. ही एक तात्पुरत्या स्वरूपाची संस्था आहे आणि या आयोगाने आपल्या 2001 च्या अहवालामध्ये CSO आणि NSSO च्या मदतीला एका कायमस्वरूपी आयोगाची स्थापना करण्याची शिफारस केली होती. CSO आणि NSSO च्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाला काही मर्यादा येत होत्या. त्याच्यामध्ये अधिक पारदर्शकता आणि CSO आणि NSSO च्या कार्याचं मूल्यांकन करून त्याच्यामध्ये आणखी राष्ट्रीय उत्पन्नाचं सखोल स्वरूपामध्ये मोजमाप करण्यासाठी C. रंगराजन यांच्या अध्यक्षतेखालील इसवी सन 2000 च्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने आपल्या 2001 च्या अहवालात कायमस्वरूपी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना करण्याची शिफारस केली. सरकारने मार्च 2006 मध्ये या शिफारशीनुसार, पुन्हा एकदा ऐका, सरकारने मार्च 2006 मध्ये या शिफारशीनुसार सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना केली. कायमस्वरूपी नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशनची स्थापना. अध्यक्ष सुरेश तेंडुलकर. त्यानंतर 2013 मध्ये या आयोगाचे अध्यक्ष हे प्रणव सेन झाले आणि 2016 ते 2019 पर्यंत राधा बर्मन हे या आयोगाचे अध्यक्ष होते. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना CSO अर्थव्यवस्थेचे विविध क्षेत्रामध्ये वर्गीकरण करते. CSO द्वारे
अर्थव्यवस्थेचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी केलेले क्षत्रिय वर्गीकरण आपण पाहिलं की अर्थव्यवस्थेमध्ये विविध क्षेत्रांमधून उत्पन्न प्राप्त होते आणि वेगवेगळ्या स्वरूपातले उत्पन्न असल्यामुळे CSOला देखील अर्थव्यवस्थेचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वर्गीकरण करावे लागते. त्यासाठी CSO अर्थव्यवस्थेचे 9 गटामध्ये वर्गीकरण करते. अर्थव्यवस्थेचे 9 गटामध्ये वर्गीकरण केलेले आहे आणि या 9 गटामध्ये मग कृषी, खाणकाम, उद्योग वगैरे वगैरे असे एकूण 9 गट आहेत. पुढची कन्सेप्ट राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपण पाहतो की 2 प्रकाराचा अवलंब केलेला असतो आणि ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. राष्ट्रीय उत्पन्न हे एकदा बाजारभावानुसार मोजले जाते आणि 2 स्थिर किमतीनुसार एकदा मोजले जाते. ही कन्सेप्ट समजून घेण्यापूर्वी आपण पाहूयात की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे कोणत्याही देशाचे कोणत्याही वर्षाचे राष्ट्रीय उत्पन्न हे 2दा मोजतात. एकच राष्ट्रीय उत्पन्न 2दा मोजले जाते, एकदा बाजारभावानुसार तर तेच राष्ट्रीय उत्पन्न पुन्हा स्थिर किमतीनुसार देखील मोजले जाते. जेव्हा आपण बाजारभावानुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजतो तेव्हा त्याला मौद्रिक GDP असे म्हणतात. पुन्हा एकदा लक्ष द्या, जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्न हे बाजारभावानुसार मोजतो तेव्हा त्याला मौद्रिक GDP असे म्हणतात. तर जेव्हा आपण स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजतो तेव्हा त्याला वास्तविक GDP असे म्हणतात. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भामध्ये मौद्रिक GDP आणि वास्तविक GDP ह्या 2 प्रमुख संकल्पना आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भामध्ये मौद्रिक GDP आणि वास्तविक GDP ह्या 2 प्रमुख संस्था. आताच मी पाहिलं कन्सेप्ट पाहिले आहे. मौद्रिक GDP म्हणजे काय, तर बाजारभावानुसार किंवा चालू किमतीला मोजलेल्या GDPला मौद्रिक GDP असे म्हणतात. तर दुसरीकडं वास्तविक GDP मोजताना आपण बाजारभाव हा घटक विचारात न घेता त्याऐवजी आधारभूत वर्षातील स्थिर किमतीला मोजलेल्या GDPला वास्तविक GDP असे म्हणतात. स्थिर किंमत कोणती असते? आधारभूत वर्षातील. ठीक आहे. आता मौद्रिक GDP वर 2 घटकांचा परिणाम झालेला असतो. मौद्रिक GDP मध्ये किती घटकांचा? 2. पहिला घटक आहे मौद्रिक GDP वर 2 घटकांचा परिणाम. एक वस्तू व सेवांचे नग आणि 2 वस्तू व सेवांच्या किमती. मौद्रिक GDP वर 2 घटकांचा परिणाम वस्तू आणि सेवांचे नग आणि वस्तू आणि सेवांच्या किमती. उदाहरणार्थ हे डस्टर आहे, एक डस्टर आहे, म्हणून नग संख्या 1 आणि डस्टरची किंमत
₹50. मग मौद्रिक GDP हा या दोन्ही घटकांनी प्रभावित असल्यामुळे कधीकधी उत्पन्न स्थिर राहते, म्हणजे नगदसंख्या एकच राहते आणि किंमत मात्र वाढल्यामुळे किंमत झाली ₹60. त्यामुळे पहिल्यांदा मौद्रिक GDP आहे ₹50, उत्पन्न 1, किंमत 50, म्हणून मौद्रिक GDP ₹50. तर या ठिकाणी उत्पन्न स्थिर आहे, परंतु केवळ त्याची किंमत वाढल्यामुळे सुद्धा मौद्रिक GDP वाढतो. त्यामुळे मौद्रिक GDP हा एक प्रकारे आभासी स्वरूपाचा असतो. मौद्रिक GDP वरून राष्ट्रीय उत्पन्नाचे खरेखुरे मोजमाप होत नाही किंवा विकासाचा खराखुरा निर्देशक मानता येत नाही, कारण उत्पन्न स्थिर आहे, म्हणजे नगदसंख्या स्थिर आहे, परंतु किंमत बदलल्यामुळे मौद्रिक GDP बदलू शकतो. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे योग्य प्रकारे अचूक मापन करायचे असेल तर त्यासाठी आपला बाजारभावाऐवजी स्थिर किमतीचा अवलंब करावा लागतो. स्थिर किमतीनुसार जर आपण GDP मोजला तर उदाहरणार्थ समजा आता उदाहरणार्थ 2011-12 हे आधारभूत वर्ष आहे आणि आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजत आहोत 2019चे 2019चे राष्ट्रीय उत्पन्न मोजत आहोत. आता 2019 मध्ये समजा या डस्टरची किंमत नग 1 किंमत ₹50 आहे. आता ही बाजारभावानुसार ₹50 किंमत आहे, त्यामुळे मौद्रिक GDP किती झाला होता ₹50. पण आता आपण 2019 मध्ये नग 1च विचारात घेतला, म्हणजे डस्टरचा 1 नग, आणि जर किंमत ही जी आहे ही किंमत जर आपण आधारभूत वर्षाची विचारात घेतली तर उदाहरणार्थ 11-12ची आधारभूत किंमत या डस्टरची आपण असं समजू ₹30 आहे. म्हणून या ठिकाणी वास्तविक GDP मोजताना म्हणजे बाजारभाव विचारात न घेता स्थिर किंमत विचारात घेतली जाते. त्यामुळे स्थिर किंमत जर घेतली तर ₹30. मग आता पहा, बाजारभावानुसार जर GDP मोजला मौद्रिक GDP तर तो ₹50 येतो आणि स्थिर किमतीनुसार जर वास्तविक GDP मोजला तर तो ₹30 येतो. याचे कारण असे आहे की वास्तविक GDP मोजताना केवळ वस्तू आणि सेवांचे वास्तव उत्पन्न मोजले जाते. वास्तविक GDP मोजताना केवळ वस्तू आणि सेवांचे वास्तव उत्पन्न मोजले जाते. वास्तव उत्पन्न म्हणजे काय, तर ह्या वस्तूंचे उत्पादन होणे, या वस्तूंचे उत्पादन होणे याला वास्तव उत्पन्न म्हणायचं. एक डस्टर, एक पेन, ह्या इंकच्या बॉटल, हे वास्तव उत्पन्न झालं. आणि याच्या किमती जर विचारात घेतल्या तर ते मौद्रिक GDP ठरते. वास्तव उत्पन्न मोजताना आपण किमतीचा परिणाम काढून टाकायचा विचार करतो. वास्तविक GDP मध्ये किमतीचा परिणाम काढून टाकला जातो आणि त्यामुळे देशाच्या विकासाचे वास्तविक GDP हे प्रमुख निर्देशक असते. म्हणून कोणताही देश आपल्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना एकाच वर्षाचे राष्ट्रीय उत्पन्न हे 2 प्रमाणामध्ये मोजतो, 2 प्रकारे मोजतो. एक बाजारभावानुसार, त्याला आपण मौद्रिक GDP म्हटलेलं आहे, आणि तेच राष्ट्रीय उत्पन्न आपण पुन्हा एकदा स्थिर किमतीनुसार मोजतो तर त्याला आपण वास्तविक GDP असे म्हणतो. ही झाली कन्सेप्ट. आता आधारभूत वर्षाची कन्सेप्ट पाहूयात. आधारभूत वर्ष हे एक सामान्य स्वरूपाचे वर्ष असते. आधारभूत वर्ष ज्यामध्ये खूप जास्त पाऊसही होऊ नये, दुष्काळही होऊ नये, असे कोणत्याही प्रकारचे एक सामान्य वर्ष, त्याला आपण आधारभूत वर्ष म्हणतो. या आधारभूत वर्षाचा किंमत निर्देशांक हा 100 मानला जातो.
आणि एखाद्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार आधारभूत वर्षाची निवड करते. देशामध्ये पहिल्यांदा CSOने राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासाठी 1948-49 हे आधारभूत वर्ष विचारात घेतले होते. पहिल्यांदा जेव्हा CSOने 1951 राष्ट्रीय उत्पन्न मोजले तेव्हा त्यासाठी CSOने 1948-49 हे आधारभूत वर्ष विचारात घेतले होते. 1948-49 पासून 2011-12 पर्यंत वेळोवेळी आधारभूत वर्षाच्या शृंखलेमध्ये बदल झालेला आहे. 2011-12 ही आधारभूत वर्षाची 8वी शृंखला आहे आणि के सुंदरम समितीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने 2011-12 हे आधारभूत वर्ष स्वीकारले होते के सुंदरम समितीच्या शिफारशीनुसार. आणि हे आधारभूत वर्ष 2015 पासून स्वीकारलेले आहे. के सुंदरम समितीच्या शिफारशीनुसार समितीच्या शिफारशीनुसार 2015 पासून 11-12 या आधारभूत वर्षाचा स्वीकार आता आयोगाचा प्रश्न पहा. आधारभूत वर्षाच्या शृंखलेवर आयोग प्रश्न कोणत्या टाईपचा विचारतो? आयोग प्रश्न विचारतो की 2011-12 या आधारभूत वर्षाची शिफारस कोणी केली होती? त्याचं उत्तर असेल के सुंदरम यांनी 2011-12 या आधारभूत वर्षाची शिफारस केली होती. दुसरा क्वेश्चन असेल 2011-12 हे आधारभूत वर्ष कोणत्या वर्षापासून स्वीकारले? 2011-12 हे आधारभूत वर्ष 2015 पासून स्वीकारलेले आहे. आणि तिसरा क्वेश्चन असेल 2011-12 ही कितवी शृंखला आहे? 2011-12 ही आधारभूत वर्षाची 1948-49 पासूनची 8वी शृंखला आहे. तर हे झाला आधारभूत वर्ष. नंतरची कन्सेप्ट आहे GDP डिफ्लॅटर. GDP डिफ्लॅटर म्हणजेच GDP अवस्थितिक. GDP अवस्थितिक हा कसा काढतात? GDP अवस्थितिक म्हणजे मौद्रिक GDP व वास्तविक GDP यांचा भागाकार होय. पुन्हा एकदा बघा, GDP अवस्थितिक म्हणजे मौद्रिक GDP आणि वास्तविक GDP यांच्या भागाकाराला GDP अवस्थितिक असे म्हणतात. या GDP अवस्थितिक वरून आधारभूत वर्षाच्या तुलनेत चालू वर्षामध्ये किंमत पातळी कितीने वाढलेली आहे किंवा कितीने घटलेली आहे हे आपल्या लक्षात येते. पुन्हा एकदा आहे का, GDP अवस्थितिक हा राष्ट्रीय उत्पन्नातील बदलाचा निर्देशक नसून तो आधारभूत वर्ष आणि चालू वर्ष म्हणजे आधारभूत वर्षातील स्थिर किमतीच्या तुलनेत चालू वर्षातील किमतीमध्ये वाढ झाली का घट झाली
हे दर्शविण्याचं काम जी डी पी आवस्फितिक करतो. म्हणून जी डी पी आवस्फितिक हा राष्ट्रीय उत्पन्नातील बदलाचा निर्देशक नसून तो आधारभूत वर्ष आणि चालू वर्ष या 2 वर्षादरम्यानच्या किमतीतील बदलाचा निर्देशक आहे. म्हणून आयोग जेव्हा प्रश्न विचारतो की जी डी पी आवस्फितिक हा राष्ट्रीय उत्पन्नाचा बदलाचा निर्देशक आहे, तर हे विधान चूक आहे. आयोगाने जर म्हटलं जी डी पी आवस्फितिक हा किंमत बदलाचा निर्देशक आहे किंवा महागाई दर्शवितो, तर ते योग्य उत्तर असेल. त्यानंतर जी डी पी आवस्फितिक म्हणजे आधारभूत वर्षाचा जी डी पी आवस्फितिक 1 असतो. आधारभूत वर्षाचा जी डी पी आवस्फितिक हा 1 असतो. नेक्स्ट, आता शेवटची कन्सेप्ट, ती म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, क्रय शक्ती समानता. क्रय शक्ती समानता याला इंग्रजीमध्ये पर्चेसिंग पॉवर पॅरिटी PPP असे म्हणतात. पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, क्रय शक्ती समानता. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भातली ही एक प्रमुख संकल्पना आहे. क्रय शक्ती म्हणजे एखाद्या देशाच्या चलनाची खरेदी शक्ती. क्रय शक्ती म्हणजे एखाद्या देशाच्या चलनाची खरेदी शक्ती, त्याला आपण क्रय शक्ती असे म्हणतो. आपण पाहतो की प्रत्येक देशामध्ये परिस्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे अमेरिकेमध्ये डॉलरची खरेदी शक्ती अमेरिकेमध्ये वेगळी असते, तर भारतामध्ये रुपयाची खरेदी शक्ती वेगळी असते. उदाहरणार्थ, ही इंकची बॉटल अमेरिकेमध्ये जर $1 येत असेल, तर भारतामध्ये ही इंकची बॉटल तेवढ्याच किमतीला असेल असे नाही. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, प्रत्येक देशाच्या महागाईचा निर्देशांक म्हणजे प्रत्येक देशाचा किंमत निर्देशांक हा वेगवेगळा असतो. म्हणून प्रत्येक देशामध्ये वस्तूचे भाव वेगवेगळे असतात आणि त्याचा परिणाम राष्ट्रीय उत्पन्नावर होत असतो. आता या ठिकाणी आपण पाहूयात, अमेरिकेमध्ये जेवढ्या वस्तू अमेरिकेत जेवढ्या वस्तू व सेवा $1 येतात, खरेदी करता येतात, खरेदी करता येतात, भारतात तेवढ्याच वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी जेवढे रुपये लागतात त्या $1 व रुपयांची तेवढ्या रुपयांची खरेदी शक्ती समान असते. अमेरिकेत $1 जेवढ्या वस्तू व सेवा खरेदी केल्या जातात, तेवढ्याच वस्तू व सेवा भारतात खरेदी करण्यासाठी जेवढे रुपये लागतात त्या रुपयांची आणि $1 खरेदी शक्ती समान असते.
आता आपण जर दोन देशाच्या चलनाचा विनिमय दर जर विचारात घेतला तर तो पहा कसा असतो. दोन देशाच्या चलनाचा विनिमय दर, उदाहरणार्थ सध्या आपल्याला $1 बरोबर किती रुपये आहेत, $1 खरेदी करण्यासाठी किती रुपये लागतात. आपण असं समजू की सध्या आता एक 78 रुपये लागतात. मग आपला विनिमय दर हा डॉलर आणि रुपयाचा विनिमय दर समजा 78 रुपये आहे. हा झाला दोन देशातील परस्पराच्या चलनाचा विनिमय दर. परंतु आता क्रयशक्ती समानता जर मोजायची असेल तर विनिमय दर विचारात न घेता दोन्ही चलनाची आपापल्या देशातील खरेदी शक्ती मोजली जाते. म्हणजे अमेरिका $1 अमेरिकेत किती वस्तू खरेदी करू शकते आणि भारतात $1 म्हणजे $1च्या तुलनेत जे रुपये तयार होतात त्यामध्ये किती रुपये खरेदी करू शकतो. आता पहा, आपण असं समजू की हे माझ्या हातातलं डस्टर अमेरिकेमध्ये $1 आहे. डस्टर $1 आहे आणि आपण असं समजू की भारतामध्ये या डस्टरची किंमत अमेरिका आणि हे डस्टर आहे. आता समजा भारतामध्ये याची क्रयशक्ती आहे समजा 30 रुपये. मग हे डस्टर जर आपण अमेरिकेत खरेदी केलं तर त्यासाठी $1 लागतो आणि हेच डस्टर जर आपण भारतात खरेदी केलं तर त्यासाठी समजा 30 रुपये लागतात. म्हणून अमेरिकेच्या $1ची क्रयशक्ती एकच डस्टर आहे आणि भारताच्या 30 रुपयाची क्रयशक्ती ही देखील एकच डस्टर आहे. म्हणून या ठिकाणी अमेरिकेचा $1 बरोबर भारताचे 30 रुपये. कारण यामध्ये चलन महत्त्वाचं नाही तर त्या चलनाची परस्पर देशामधली क्रयशक्ती महत्त्वाची असते. डस्टर एकच आहे, ते अमेरिकेत घेतलं तर $1 लागतो आणि भारतात घेतलं तर तेच डस्टर 30 रुपयाला मिळते. मग याचा अर्थ अमेरिकेच्या $1 बरोबर भारताचे 30 रुपये आहेत. याला म्हणतात क्रयशक्ती समानता, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. या ठिकाणी आपला महत्त्वाचा असलेला राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण दारिद्र्य हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत.